नमस्कार, लोकात्मा न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे अंबड येथून। अतिक्रमण हटविण्यास टाळाटाळ करीत असल्याने नगर परिषद विरुद्ध आमरण उपोषण सुरू। जालन्यातील अंबड येथे शहरात असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब खरात राणा इंदिरानगर तालुका अंबड जिल्हा जालना यांनी दिनांक 10/1/2025 रोजी निवेदन नगर परिषद अंबड यांना दाखल केले होते। सविस्तर माहिती अशी की अंबड शहरातील पित्तनगरमध्ये येण्या जाण्यासाठी रस्त्यातील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब खरात यांनी वेळोवेळी अर्ज निवेदन हे नगर परिषद अंबड यांना दिले होते। त्यानंतर नगर परिषद अंबडच्या वतीने 25 दिवसात अतिक्रमण पाडण्यात येईल असे पत्र खरात यांना देण्यात आले होते, परंतु ते अतिक्रमण न पाडल्याने त्याची अंमलबजावणी नगर परिषद अंबड यांनी केली नसल्याने खरात हे दिनांक 18/3/2025 रोजी मंगळवार सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास उपोषण हे नगर परिषद अंबड समोर सुरू केले। तसेच जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे। मी एक अपंग असून उपोषण दरम्यान मला शारीरिक व मानसिक त्रास झाल्यास याची सर्व जबाबदार नगर परिषद अंबड राहील असे त्यांनी बोलताना सांगितले। या संदर्भात लोकात्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी बाबासाहेब खरात व नगर परिषद अंबड यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले। मी नगर परिषदकडे एक तक्रार दिली होती, लेखी तक्रार दिली होती की चिखली बँकेच्या बाजूला हिरो होंडा शोरूम आहे, तो रस्ता त्या जागे पित्तीनगरचा रस्ता आहे, परंतु पित्तीनगरचा रस्ता आहे असे माझी मागणी की ते रस्ता मोकळा करण्यात यावा, परंतु त्या अतिक्रमण काढण्यासाठी मी भक्कम पुरावे दिलेले आहेत नगर परिषदला, परंतु आजपर्यंतही नगर परिषदनं अतिक्रमण काढलेले नाही। त्यामुळे मी अतिक्रमण काढण्यासाठी मी आज दिनांक 18 तारखेला उपोषणाला बसलेलो आहे। मला एक सांगा, तुम्ही जे म्हणतात तो रस्ता आहे किंवा तिथं अतिक्रमण आहे, हो, असे सक्षम पुरावे आपल्याकडे आहेत का? हो हो, त्या कारण आपण जे आधारे आरोप करत आपले आरोप जर निराधार झाले तर कसं की लोकांना त्रास होण्यापेक्षा आपण सक्षम पुरावे देऊनही जर अधिकारी तुमचं काय ऐकत नाही, तुम्ही त्यांना तुमचा अधिकारी संग बोलणं झालंय का? हो, तर दिनांक 29/6/2022 की नगर परिषदनं किराया जमीन दिलेली होती भाडेतत्त्वावर, ती दिनांक 29/6/2022 रद्द केलेली आहे। त्याचा हा ठराव आहे। याच्यामध्ये त्याचं नाव आहे 40 नंबरला, इथं 40 नंबरला त्याचं नाव आहे आणि ही मालकी जागा किराया जमीन आहे ती विकलेली आहे, ती विकता येत नाही, ती सरकारी मालमत्ता आहे, ही विकण्याचा अधिकार नाही आहे कोणाला। थोडक्यात आपल्याकडे सक्षम पुरावे आणि लोकांसाठी आपण तो रस्ता खुला करावा ही तुमची प्रमुख मागणी आहे। हो, मी आजपासून उपोषण चालू केलेलं आहे। माझं उपोषणची मागणी ते अतिक्रमण तोपर्यंत काढत नाहीत तोपर्यंत माझं उपोषण चालू राहणार आहे। यामध्ये माझ्या जीवितास काहीही इजा झाली, मी अपंग आहे, मला कधीही केव्हाही काही बी होऊ शकते, त्यामुळे माझ्या जीवितास काही इजा झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी नगर परिषदचे उकिरडे साहेब जबाबदार राहतील। बाबासाहेब खरात, नमस्कार। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड।